नमस्कार. आयडियल फाउंडेशन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. द्राक्ष हंगाम चालू वर्ष आपण 23-24 मध्ये जर बघितला तर बऱ्याचशा अडचणी आपल्याला समोर येताना दिसतात, ज्यामध्ये आपण बघतोय की डावणीचे घड असतील, डावणी असेल, याच्यातून घड वाचवलेले असतील. बऱ्याचशा ठिकाणी घडांची संख्या ही कमी जास्त प्रमाणात आपल्याला प्रत्येक प्लॉटमध्ये दिसून येते. काही झाडावरती घडांची संख्या जास्त आहे, तर काही झाडावरती घडांची संख्या कमी आहे. हे कारण जर बघितलं तर बऱ्याचशा याच्या पाठीमागची कारण जे उन्हाळ्यामध्ये आपण जर बघितलं 60 ते 90 दिवसामध्ये उन्हाळ्याच्या छाटणीमध्ये, एप्रिल छाटणीमध्ये पडलेला अतिरिक्त पाण्याचा ताण आणि वाढलेले टेम्परेचर हे कारण असू शकतं. पण जे घड बाहेर पडलेले आहेत त्या घडांचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे. कारण की आज बऱ्याचशा लोकांच्या समोर मोठी समस्या आहे, ते म्हणजे पाणी समस्या. बऱ्याचशा ठिकाणी पाणी कमी पडतं, घडांचा बंच लोड किती ठेवला गेला पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी बऱ्याचशा लोकांच्या समोर समस्या उभा राहिलेल्या आहेत. तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ह्या प्लॉटमध्ये जर बघितलं असेल तर घडांची संख्या अगदी 20 ते 25 घडांच्या संख्यापासून 35-40 पर्यंत घडांची संख्या आपण ठेवलेली आपल्याला दिसून येते. साधारण ज्या वेळेला आपण फेलफूट काढतो, फेलफूट काढल्यानंतर 25 दिवसापर्यंत साधारण 15 ते 25 दिवस हा जो कालावधी आहे, हा कालावधीमध्ये आपल्याला घडांची संख्येचं नियोजन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. फुटींचं नियोजन करणं, अनवॉन्टेड फुटे असतील, नको असणाऱ्या फुटे असतील, फेल फुटे असतील तर त्याच वेळेला कमी करून घेऊन गर्दी कमी करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी रोग नियंत्रण होत नाही. याच्या पाठीमागची कारणं जर आपण बघितलं तर बऱ्याचशा प्लॉटमध्ये प्रमाणापेक्षा जास्त फुटे आपण राहिलेल्या बघतो आणि परिणामी त्या ठिकाणी औषधाचं कव्हरेज चांगल्या पद्धतीने भेटत नाही. शेंड्याची वाढ चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसून येत नाही. शेंड्याची वाढ जरी झाली तर घडाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत नाही. खतांचं प्रमाण देऊन सुद्धा आपल्याला बागेमध्ये डिफिशियन्सी आपल्याला सगळ्यात जास्त दिसून येतात. याच्या पाठीमागची जर कारणं आपण बघितली तर प्रामुख्यानं आपल्याला फेल फूट नंतर घडांची संख्या असेल, फुटींची संख्या असेल ही मेंटेन ठेवणं असेल. जर घडांची संख्या आणि फुटींची संख्या जर आपण मेंटेन ठेवली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी वाढ ही अपेक्षित वाढ चांगल्या पद्धतीने करता येते. फुटींची जाडी चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढवता येते. घडाचा पोत अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारता येऊ शकतो. आणि म्हणून आपण फेल फूट काढल्यानंतर ज्यावेळेला फेल फूट काढतो त्यावेळेला घडाची संख्या मेंटेन ठेवणं पहिलं काम करायचं आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी ज्या नको असणाऱ्या फुट्या असतील त्या घडांचं सिलेक्शन असेल. जर आपल्याकडे घडांची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी घडांचं सिलेक्शन, फुटींचं सिलेक्शन करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. काडीला 2 घड आपण जर सुरुवातीला ठेवले असतील तर त्या ठिकाणी काडीची जाडी बघून आपल्याला त्या ठिकाणी घडाची संख्या ही कशा पद्धतीने ठेवली गेली पाहिजे हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. जाड काड्या असेल तर त्या ठिकाणी 2 घड आपण सुरुवातीला ठेवू शकतो. जर बारीक काड्या असेल, हलकी काड्या असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काडीला 1 घड ह्या पद्धतीनं जर ठेवला तर आपल्याला घडाचा पोत अतिशय चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतो. याच कंडिशन मध्ये घड कुमकुवत बाहेर पडले असतील तर त्या घडाला चांगला घड तयार करून घ्यायचा असेल तर 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान घडाच्या वाढीनुसार आणि पिकाच्या व्हरायटीनुसार, द्राक्षाच्या व्हरायटीनुसार आपल्याला जीएचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. साधारण 18 ते 20 दिवसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मायक्रोन्यूट्रियनची डिफिशियन्सी दिसते किंवा त्या पानाकडून अन्न तयार करण्याची प्रोसेस चालू झालेली असते. अशा कंडिशन मध्ये 18 ते 20 दिवसा दरम्यान एक जीए ऍप्लिकेशन आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. जीएच्या ऍप्लिकेशन सोबत आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य जे लिक्विड स्वरूपामध्ये असतील, सल्फेट स्वरूपातले आहेत, जे मार्केटमध्ये आपल्याला कॅचमिक्स फॉलियर नावानं उपलब्ध होतात, किंवा चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला आपण कॅचमिक्स सीएफ नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचा वापर आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. तर याचं प्रमाण घेत असताना 18 ते 20 दिवसा दरम्यान जीए आपल्याला व्हरायटीनुसार 5 ppm ते 10 ppm पर्यंत जीएचं ऍप्लिकेशन हे त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लिक्विड सल्फेट फॉर्म मधलं जर मायक्रोन्यूट्रिएंट असेल तर लिटरला 2 मिली प्रति लिटर घेणं गरजेचं आहे. किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आपण घेत असाल, कॅचमिक्स सीएफ सारखं असेल तर आपल्याला अर्धा ग्रॅम प्रति लिटर त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून काळोखी असेल, घडाचा पोत असेल, घडाचा पांढऱ्यामधून हिरव्यामध्ये घड येणं असेल, ही जी प्रोसेस होत असते ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. फेल फूट काढल्यानंतर आपल्याला पाणी देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण की जर आपण त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला वाढणाऱ्या फुटे असेल, वाढणारा शेंडा असेल,
पानांची कॅनोपी असेल, घडाचा पोत असेल, ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने घडू शकत नाही. म्हणून त्या कंडिशन मध्ये वापसा पाहून आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला 18 दिवसापासून ते 22-25 दिवसापर्यंत प्री ब्लूमच्या अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करता येतं. जोपर्यंत आपल्याला नॅचरली पाकळी सुटलेली दिसत नाही तोपर्यंत आपण प्री ब्लूमच्या स्टेज मधला जो जी आहे तो कमी देणं किंवा न दिलेला आपल्याला फायदेशीर ठरू शकेल. प्री ब्लूमचा जी आहे हा आपण जर 25 दिवसाच्या नंतर जर दिला तर आपल्याला त्याचे बेनिफिट्स हे चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतील. तर या पद्धतीचं व्यवस्थापन 18 ते 22 दिवसाच्या दरम्यान आपण फेलफूट नंतर जर केलं तर नक्कीच आपल्याला रोगापासून नियंत्रण चांगलं घेता येऊ शकेल आणि बागेतलं स्टोरेज हे वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला घेण्यासाठी आमचा आयडियल फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा होय आम्ही आयडियल शेतकरी या फेसबुक ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतीमध्ये काय सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीने काम चालू आहे हे आपल्याला त्या फेसबुकच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा घेता येऊ शकेल. धन्यवाद.